नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणात महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल फुंकला गेलेला आहे आणि अशा परिस्थितीत आता रस्सीखेच सुरू आहे ती जास्तीत जास्त जागा मिळवण्याची. दरम्यान शिवसेना आणि भाजप महायुतीत असले तरीही आपल्या वाटेला कशा जास्त जागा येतील या दृष्टीने शिवसेना आणि भाजप दोघेही प्रयत्न करताना पाहायला मिळतात. शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि मंत्री आशिष जयस्वाल जी आपल्याबरोबर आपण त्यांच्याही चर्चा करणार आहोत, जाणून घेणार आहोत सद्य परिस्थिती आणि शिवसेना अंतर्गत परिस्थिती. खूप खूप स्वागत आशिषजी. नमस्कार. आशिषजी, जागा वाटपाचं सध्या खूप भिजत गोंगडं पडलं आहे. 1-2 दिवसात घोषणा होईल म्हणतात, पण 80च्या वर जागा काही देणार नाही भाजप शिवसेनेला, शिंदेंच्या शिवसेनेला. तर कितपत म्हणजे भागेल इतक्या 80 जागांमध्ये? कसं आहे की ही बातमी आता मीडियाकडे आहे, ते कुठून आली काय आली. जोपर्यंत पक्षाचे वरिष्ठ नेते माननीय मुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री महोदय हे जोपर्यंत अधिकृत प्रेस घेऊन याची घोषणा करत नाही, जशी विधानसभेची केली, तोपर्यंत या संदर्भामध्ये कुठलेही भाष्य कोणीही करणं योग्य नाही. चर्चेतून नेहमीच आजतागायत मार्ग निघालेला आहे आणि यातूनही चर्चेतून योग्य जागा सन्मान राखून दिल्या जातील असं अपेक्षित आहे. मुळात सन्मान राखला जातो का, हाही प्रश्न आहे. तुमच्याकडे तर फायनान्स मिनिस्टर आहे, अर्थ राज्यमंत्री आहात तुम्ही, आणि मागच्या वेळेला तुमच्या पक्षाची सगळ्यात मोठी नाराजी होती की अर्थमंत्री स्वतःच्याच कमरेला चाव्या लावून फिरतात, त्यांच्याच नेत्यांना पैसे देतात, आमच्या आमदारांना आमच्या नेत्यांना पैसाच मिळत नाही. आता त्यांचं मंत्रालय तुमच्याकडे राज्यमंत्री म्हणून आहे, पण तुम्हाला चावी मिळते कधी कधी तिजोरीची? कसं आहे की उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असतानाची परिस्थिती बरं आणि आजची परिस्थिती, विशेष करून 2022च्या सत्तांतरानंतरची स्थिती, याच्यात बदल झालेला आहे. आपल्याला मला सांगण्याची गरज नाही की उद्धवजी हे मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयातच येत नव्हते. बरं 2-2.25 वर्षात 2.5 वर्षात त्यांचं 2-3 विजिट झाल्या आणि एकदा मी होतो ते मंत्रालयात आलं तर 7वी फ्लोअरचे लोक असे वाकून पाहत होते जणू काही बिल क्लिंटन त्या ठिकाणी आलेलं आहे. बरं कोणी सेलिब्रिटी आला अशा पद्धतीने, जेव्हा की त्यांना रोज येणं दिवसभर बसणं तिथं अपेक्षित होतं. त्या परिस्थितीमध्ये कुठलंही नियंत्रण तत्कालीन मुख्यमंत्री महोदयाचं नव्हतं. आणि आज निधी वाटपाचे सूत्र आहे, कुठलंही काम कुठलंही निधी वाटप करता असताना मागच्या 2.5 वर्षात आणि आता निधी वाटपामध्ये प्रत्येक आमदारांचं एक निधीचं एक सूत्र ठरलं जातो, त्यानुसार निधी वाटप केलं जाते. त्यामुळे तेव्हा सर्वात जास्त बंड मी पुकारला होता, आपल्याला जर आठवत असेल तर. आणि आम्ही सर्व आमदारांनीच मिळून या संदर्भामध्ये, कारण की आमचा कोणी ऐकणारा नव्हता, आमचा कोणी वाली नव्हता, अशी परिस्थिती आमची निर्माण झाली होती. म्हणजे फक्त मुख्यमंत्री पदाची खुर्ची आमच्यासोबत होती, परंतु सत्ता चालवणाऱ्यामध्ये आमचा रोल नव्हता. परंतु 20 जूनला जो उठाव झाला, त्या उठावानंतर जी सरकार आली, त्यानंतर काय झालं आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक आमदारांना त्यांच्या मतदारसंघात कसा निधी मिळाला हे मला सांगण्याची गरज नाही. हे याचा अनुभव महाराष्ट्राच्या सर्व पक्षीय आमदाराला या ठिकाणी आलेला आहे. चला आशिष जी, आपण मान्य करूयात, आता चाव्या तुमच्याकडे आहेत तिजोरीच्या आणि तुम्ही योग्य पद्धतीने तुम्हाला मिळतोय तुमचा वाटा, असं आपण मान्य करूयात. 2 ठाकरे एकत्र आलेत या परिस्थितीमध्ये आणि युतीची घोषणा झाली आहे, ठाकरेंची युती ही जाहीर झालेली आहे. कसं बघतात, ठाकरे एकत्र आले या परिस्थितीत शिंदे सेनेचं काय अस्तित्व असेल? मला सांगा, कुठं ठाकरे एकत्र आले? मी तर पाहिलं नाही कुठं ठाकरे एकत्र आले. मीडियामध्येच तुम्ही मीडियावालेच बोलून आले ठाकरे एकत्र आले. बरं, कोणी एकत्र आलेलं नाही आहे. माझा प्रश्न आहे आपल्याला, आत्ताच मी पाहता टी व्हीमध्ये पाहिलं की राम लक्ष्मण ही जोडी आता एकत्रित आली आहे. अरे, राम लक्ष्मण कधी विभागला गेले होते का? कशाला तुलना करतात त्यांच्याशी? दुसरं, एकत्र आले म्हणजे काय? जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना होती तेव्हा राज ठाकरेंनी मनसे हा वेगळा पक्ष स्थापन केला. मनसे स्थापन केल्यानंतर हे बाळासाहेब ठाकरे ह्यात असताना असं प्रकरण सांगून राहिलं. आता काही त्यांनी मनसेचा विलय केला आहे का? एकत्रित आले असते तर दोन्ही पक्ष एकत्रित आले असते, म्हणजे दोन्ही पक्षाचा एकमेकांमध्ये विलय झाला असता. बरोबर आहे. आणि त्यामुळे एकत्र आले हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे, याच्यावर माझा आक्षेप आहे. बरं, दुसरं, आताच बोलता बोलता त्यांनी सांगितलं की दिल्लीवाल्यांच्या नजरा मुंबईला आहे. नेहमीप्रमाणे
असुरक्षा भीती निर्माण करायची, लोकसभेमध्ये संविधान खतरे में है, आरक्षण खतरे में है, इस्लाम खतरे में है, अशा पद्धतीची भीती निर्माण करून आपल्या पदरी मतदान मिळून घ्यायचा तो प्रयत्न असतो. आताही मुंबई माझे लक्ष्य तोडणार आहे, मुंबई आमच्या हातून हिसकणार आहे, हे जे त्यांची भावना ते परत जे परसेप्शन आणि नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहे ते आता फार जुनं झालेलं आहे. ते काही आता चालणार नाही. आता स्वतःच्या युती म्हणजे आता युती झाली असं म्हणता येईल कदाचित. तर त्या युतीचं क्रेडिट देखील ते वर देत आहे की त्यांच्यामुळे आम्ही युती केली, आमच्या भांडणापेक्षा महाराष्ट्र महत्त्वाचा आहे असं आता बोलले. म्हणजे याचापूर्वी महाराष्ट्र महत्त्वाचा नव्हतं जेव्हा तुम्ही भांडले, आणि भांडण होतं हे तर तुम्ही स्वतः एक्सेप्ट करून राहिले. त्यामुळे फक्त मुंबई महानगरपालिका काबीज करण्याच्या आणि ते आपल्या हातून जाऊ नये यासाठी हे ॲडजस्टमेंट आहे. एकत्रित झाले असते दोन्ही पक्ष एकत्रित आले असते. एक तर राज ठाकरेचं मनसे यांचं उभाटा झाला असता किंवा उभाटाने मनसेमध्ये विलय केलं असतं. म्हणजे आता ते एकमेकाची लिडरशिप ॲक्सेप्ट करायला तयार नाही आहे. दोन्ही पक्षाचे नेते आपापला झेंडा आपापला चिन्ह वेगवेगळं ठेवत असतील तर ते एकत्रित आले असं म्हणणं हे कुठल्याही मराठी भाषेच्या शब्दकोशात योग्य नाही आहे. त्याच्यात मला असं वाटतं की त्यांची युती झाली आहे असं म्हणणं जास्त योग्य राहील. ठीक आहे, आम्ही युतीच म्हणतोय त्यामुळे युती झाली असं आपण मान्य करूयात. तुम्ही म्हणताय ध्रुवीकरण केलं जातं, मुख्य मुंबईतून मराठी माणसाला भीती दाखवली जाते आहे की त्याला संपवलं जाईल, दिल्लीचा मुंबईवर डोळा आहे सांगितलं जातं, इस्लाम खतरेचं सांगितलं जातं. तुमच्यावर त्यांचा आक्षेप आहे की तुम्ही सातत्याने हिंदू खतरे में म्हणून वापर करतात म्हणून, आणि तुम्ही हिंदूंना अशा स्वरूपात ध्रुवीकरण करतात. मग त्याचं काय उत्तर असेल? कोण? शिवसेना म्हणते, ठाकरेंची शिवसेना म्हणते. आता अशा पद्धतीचं शब्दप्रयोग म्हणजे ते जेव्हा भारतीय जनता पार्टीसोबत युती करत होते तेव्हा असा कुठलाही शब्दप्रयोग तेव्हा करत नव्हते. आता बोलभाषेमध्ये किती बदल पडलेला आहे. दुसरं त्यांनी म्हटलं होतं, तुम्हाला जर आठवत असेल तर देव देश आणि धर्मासाठी आम्ही युती करत आहोत म्हटलं होतं. तो शब्द आपण आठवा. मग जेव्हा युती ही देवदेश आणि धर्मासाठी झाली होती, मग युती तुटून महाविकास आघाडी कशासाठी झाली? म्हणजे दानव विदेश आणि अधर्मासाठी झाली का? म्हणजे प्रत्येक वेळेस काहीतरी शब्दप्रयोग करायचे आणि काहीतरी आपल्या कृतीचं समर्थन करायचं हे आता लोकांना दिसून येत आहे. वारंवार स्टँड बदलल्यामुळे माननीय राजसाहेब ठाकरे यांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये, आज निवडणूक झाली, पुढची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये त्यांचा स्टँड वेगळा असते. तर त्यामुळे आता तो जो वलय होता तो काही आता राहिला नाही. बरोबर. आणि मला असं वाटतं की आता फक्त लोकांना विकासाचं राजकारण हवं आहे. महाराष्ट्राची प्रगती आवश्यक आहे. मुंबईचं बदललेलं चित्र लोक पाहत आहे. कोस्टल रोड्स, जे काही वेगवेगळे फ्लायओव्हर्स, यातून जे मुंबईच्या लोकांना दिलासा मिळालेला आहे, अंडरग्राऊंड मेट्रो, लोकांना विकास हवा आहे. त्यामुळे आता कुठलंही सूत्र चालणार नाही, फक्त विकासाचं राजकारण चालेल. ते या ठिकाणी होतं. चला, तुम्ही विकासाचं राजकारण म्हणतायत. भाजपच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं हे कुणीही नाकारू शकत नाही, कारण काम झालं आहे, काम काही प्रमाणावर दिसतंय आणि दिसणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे लोक स्वीकारतील काही प्रमाणावर हे काम. पण हा जो देव देश आणि धर्माचा विषय आहे ना, देव जिथे जिथे राजकारणात येतो तिथं समजायचं त्या देशाचं राजकारण अडचणीत आहे. कारण ख्रिश्चनांचा चर्च राजकारणात आला की मग तिथलं राजकारण खराब होतं. मंदिर राजकारणात आलं की तिथे होतो, मस्जिद आली की तिथे होते. त्यामुळे मंदिर, मस्जिद, देव याला मध्ये आणू नका. मतदान तुम्हाला जे योग्य वाटेल त्याच माणसाला करा. या पूर्ण परिस्थितीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. तुमचा राग उद्धव ठाकरेंवरचा स्पष्टपणे जाणवतोय, मुख्यमंत्री असताना असेल किंवा नंतरचा असेल. मुळात ते जे बंड झालं, शिवसैनिक म्हणून तुम्ही केलेलं, आमदार म्हणून केलेलं, आणि मग तुम्ही सुरत मार्गे गुवाहाटीपर्यंत गेलात, त्यात तुमची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. आणि त्या बंडामध्ये पहिलं निशाण फडकवणारा जर आमदार कोणी असेल तर ते आशिष जयस्वाल होते असं सांगितलं जातं. काय घडलं होतं? का म्हणून तुम्ही पहिलं निशाण फडकवलं? पहिली गोष्ट तर की आमच्या मनात अजिबात राग नाही. बरं. ते पक्षाचं अस्तित्व धोक्यात आलं होतं. आज आपण जर पाहिलं, लोकसभेची निवडणुकी पहा, विधानसभा पहा आणि नंतर आता झालेली निवडणूक बघा. लोकसभेमध्ये जे मतदान झालं ते फेक नरेटिव्हवर झालं होतं आणि ते कुठल्या मतावर
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सीटा आल्या, हे याचं विश्लेषण माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं आपण करू शकता. 2019ला जेव्हा महाविकास आघाडी झाली तेव्हा आम्ही सर्व अस्वस्थ होतो, कारण की आम्ही वर्षानुवर्ष, तुम्हालाही कल्पना आहे की मी 3दा आमदार निवडून आलो होतो काँग्रेसची सत्ता असताना, आणि अनेक वर्ष काँग्रेसच्या विरोधात लढून संघर्ष करून आम्ही सर्व ऑफर सत्तेची झुगारून आम्ही शिवसेनेत थांबलो होतो. परत जेव्हा सत्ता आली तर आम्हाला असं वाटत होतं की आम्ही त्यांचीच पालखी वाहत आहोत. आमच्या जिल्ह्यात 3 मंत्री झाले, ते दिवस रात्र आमच्याच मतदारसंघात येऊन काँग्रेसला वाढवण्याचा प्रयत्न करत होते. आमचं पक्ष नेतृत्वाचं काही लक्षच नव्हतं. आमदार आणि मुख्यमंत्री यांचीच भेट होत नव्हती. काही तब्येतीचा प्रश्न असेल, काही कोरोना होता, ते आपण मान्य करतो, त्याला वगळून द्या. परंतु त्याशिवाय देखील मंत्रालयामध्ये 2.5 वर्ष जर आले नाही, आणि या परिस्थितीमध्ये सर्व इन्सिक्युअर होते, आणि जेव्हा इन्सिक्युरिटी येते तेव्हा काहीतरी निर्णय करावा लागतो. आता ते इन्सिक्युअर झाले म्हणून ते एकत्रित आले. तेव्हा आम्ही इन्सिक्युअर होतो आणि आम्ही निर्णय केला की ते एका दिवसात घडलं नाही, त्याला वर्षभर आमदारांच्या बैठकी, आम्ही एकत्रित चर्चा, आपल्याला काहीतरी निर्णय करावा लागेल. आणि जेव्हा राज्यसभेची निवडणूक होती, खरं म्हणजे हा बंड त्या दिवशीच होणार होता, परंतु एकदा मतदान करून निघून जायचं असं ठरलं होतं. नंतर ते तारीख 20 गेली. 20 तारखेला शेवटी तो आमच्यासाठी शेवटचा दिवस होता. त्या दिवशी आम्ही ठरवलंच होतं की आता आम्हाला जायचं आहे, कारण ती जी खतखत होती प्रत्येक आमदारांच्या मनात. तुम्ही मला विचार करा, विरोधी पक्षात जो पक्ष कधी फुटला नाही, तुटला नाही, ज्याला तोडण्याचा प्रयत्न काँग्रेसने अनेकदा केला, ते पक्षाचा मुख्यमंत्री असताना त्या पक्षामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आमदारांनी, खासदार जर गेले असतील, हे तर कुठलाही छोटा विद्यार्थी जे असेल तर त्याला ही गोष्ट कळू शकते ना. हा जो निर्णय झाला, तो निर्णय प्रत्येक माणसाने छातीवर दगड ठेवून केला. जसं आम्ही एखादी सर्जरी करतो, डॉक्टरकडे जातो, ऑपरेशन करतो की इंजेक्शन घेतो, ते वेदना होतात, त्या वेदना आम्हाला तेव्हाही झाल्या, परंतु त्या वेदनेच्या मागे आम्हाला पुढचे दिवस चांगले करायचे होते. आणि आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये पक्षाचा विस्तार कसा होत आहे, काय स्ट्राईक रेट राहिलेला आहे, काय रिझल्ट येत आहे, आणि ते किती मेहनत करत आहे, पायात भिंगरी लावून. मुख्यमंत्री असावा तर कसा असावा, आणि एक सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झाला पाहिजे, हा स्वप्न बाळासाहेबांचं होतं, आणि तो खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे साहेबांनी सिद्ध केलं. आणि उद्धव साहेबांच्या वेळेस काय झालं तर मी आणि माझ्या कुटुंबाचा माणूस कुठलंही राजकीय पद घेणार नाही, हे बाळासाहेबांचे विचार होते. आणि तिथे एकाच घरामध्ये मुख्यमंत्रीपद आणि मंत्रिपद झालं. दोघंही गाडीतून जायचे आणि दोघंही गाडीतून संध्याकाळी 6 वाजता परत यायचे. यासाठी शिवसेनेची निर्मिती बाळासाहेबांनी केली नव्हती. ती निर्मिती महाराष्ट्रात शिवशाही आणण्यासाठी आणि सामान्य माणसाला अपेक्षित असलेलं राज्य, कल्याणकारी राज्य घडवण्यासाठी शिवसेनेची निर्मिती केली होती. आणि ते खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिष्यांनी आणि बाळासाहेबांच्या शिष्यांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी ते पूर्ण केली. हे आता उघड सत्य आहे. याला खूप युक्तिवाद करून आता लोकांना पटवून द्यायची गरज नाही. मतपेटीतून ते दिसलेलं आहे. मुळात उद्धव ठाकरे चुकले का, की जे बंड करणारे ते चुकले? तर उद्धव ठाकरेंचं जे वर्तन आहे त्याच्याबद्दल आक्षेप हे सार्वत्रिक होत चालले आहेत, आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब हे स्वतः उद्धव ठाकरे सातत्यानं करत आहे. मधल्या काळातल्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे घराबाहेरच पडले नाही प्रचाराला, आणि शिवसेना निवडून आली नाही. तुमची शिवसेना विदर्भात किती ठिकाणी निवडून आली? हे बघा, मी स्वतः पूर्व विदर्भाच्या 6 जिल्ह्याच्या प्रचारात होतो. आमचं जे आता स्टेज आहे, आम्ही एका संक्रमणाच्या स्टेजमधून जात आहोत. ज्या पद्धतीने आम्ही आता निवडणूक लढलो, गोंदियामध्ये आम्ही 11,000पेक्षा जास्त मतदान घेतलं. कल्पेश्वरला आमची सीट काँग्रेस 3वर गेली, आम्ही फक्त 404 मतांनी पडलो. रामटेक आणि पारशिवनी माझ्या मतदारसंघात मी बिना युतीने निवडून आलो. कांद्रीला मी युतीतून निवडून आणलं अध्यक्ष. शेवटी आम्ही या विचारात आहोत की युती झाली तर ठीक, नाही झाली, मैत्रीपूर्ण लढत झाली, तरी पक्ष आता उभा करायला आम्हाला वाव आहे.
लोक एकनाथ शिंदे साहेबांसोबत मनापासून त्यांच्यावर प्रेम करणारी जनता महाराष्ट्रात आहे आणि त्यांच्यावर एक वेगळं भलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि इतिहासात महाराष्ट्राच्या सामान्य जनतेसाठी सर्वात जास्त योजना वैयक्तिक लाभाच्या हे कोणाच्या कारकिर्दीत झालं तर त्यात एकनाथ शिंदे साहेबांचं नाव स्वर्णाक्षरानं लिहिलेलं आहे. तो कधी हा नाव मिटवणं फार कठीण आहे कुठल्या नेतृत्वासाठी. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या तिजोरीतून शासन आपल्या दारी असो, वैयक्तिक लाभाच्या योजना असो, ज्या पद्धतीने सरकार चालली ना सव्वा दोन वर्षात खरं म्हणजे 15-20 वर्षाचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. आणि त्याचा हा जो मॅन्डेट मिळाला 232 हा विरोधी पक्षाला, काँग्रेसला कदाचित मिळू शकत असेल, विरोधी पक्ष तर कसं तरी 95ला देखील आम्ही अपक्षाला सोबत येऊन सत्ता स्थापन केली होती. हा जो मॅन्डेट आहे ना हा 2019 पेक्षा मोठा आहे. आणि लोकसभेच्या पराभवानंतर ज्या पद्धतीचं 2-4 महिन्यामध्ये डॅमेज कंट्रोल करून जी मेहनत त्यांनी केली, अर्थातच शेवटी हे टीमवर्क आहे. परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीने काम केलं ना त्यातून हा रिझल्ट आहे. नाही तर सरकार विरोधात एंटी इन्कम्बन्सी होते, परंतु पहिल्यांदा असं पाहिलं की सरकारच्या समर्थनार्थ लोक मतदानाला निघाले आणि एक अभूतपूर्व यश महाराष्ट्राला मिळालं. अगदी महायुतीला पण मिळालं. या महायुती म्हणून तुम्हाला यश मिळालं. तुम्ही बंडकरणात सर्वात आगेकूच केलेली होती, तुम्ही पुढे होतात. मग सुरत असो, गुवाहाटी असो, इथे तुम्ही सातत्यानं दिसत होतात. नेतृत्वगण तुमच्यातले अनेक आमदारांना सांभाळण्याचं काम तुम्ही केलं. या परिस्थितीमध्ये एक युक्तिवाद असा केला जातो की आशिष जयस्वालांच्या मागे देवेंद्र फडणवीसांचं बळ होतं आणि देवेंद्र फडणवीस हे अनेक ठिकाणी त्यांना आक्रमक होण्यासाठी प्रवृत्त करत होते. का तुम्ही संपर्कात होता देवेंद्रजींच्या? नाही, देवेंद्रजी आणि मी म्हणजे अगदी कॉलेजपासून आम्ही मित्र आहोत. परंतु मित्र असलो तरी कधीही पक्ष म्हणून मी माझी भूमिका कधी सोडली नाही आणि त्यांनी त्यांची भूमिका कधी सोडली नाही. प्रश्नच उद्भवत नाही. ते आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आम्ही दोघे सोबत आमदार झालो होतो. तर शेवटी जेव्हा महाविकास आघाडी झाली तेव्हा थोडंसं अस्वस्थता होतो आमची, कारण की एक मैत्री होतीच. परंतु ठीक आहे, पक्षाचा निर्णय झाला, पक्ष म्हणून आम्ही आपल्या पक्षासोबत राहिलो. जे काही घडलं ना याचं पूर्ण क्रेडिट हे उद्धव साहेबांना मी देईल. बरं. कारण की ते जर असे वागले नसते, किंबहुना सरकार जर प्रामाणिक असं तुम्ही विचार करा की एकनाथ शिंदे साहेब जर त्यावेळेस मुख्यमंत्री झाले असते 2019ला, अगदी खरं. तर महाराष्ट्राचं चित्र आज का राहिलं असतं? एकदा बंडही झाला नसता, उलट सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना पुढे आला असतं. अगदी खरं. निर्णय चुकत गेले. 2014ला 4 जागेसाठी युती तुटली असं बोललं जातं. त्या 4 जागेत कोण निवडून आलं याच्यावर कोणी अभ्यासच केला नाही. परंतु 35 अशा जागा होत्या की जी जागा भाजपने मागितलीच नव्हती, परंतु तिथं भाजपचे आमदार निवडून आले माझ्यासारख्या मतदारसंघात. अगदी खरं. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की तेव्हा जर 4 जागा देऊन दिल्या असत्या, शेवटी ॲडजस्टमेंट आहे, तर तेव्हाही शिवसेना सर्वात मोठा पक्ष राहिला असता 2014ला. परंतु नेतृत्वाची वेळोवेळी जे काही कारणं असतील त्यातून आज काय झालं, 2024च्या निवडणुकीमध्ये किती जागेमध्ये जी पक्ष 171 जागा लढत होती त्या जागेला 100ही जागा मिळाली नाही. जेव्हा महाविकास आघाडी झाली तेव्हा पहिला नुकसान तर झालं की जी 2 पक्षामध्ये जे मंत्रिपद मिळणार होते ते 3 मध्ये विभागले गेले. त्याच्यामध्ये अपक्ष तुम्ही आपल्याच कोट्यात घेतले. येड्रावकर, गडाख, बच्चू कडू आणि सुभाष देसाई आणि अनिल परब तर घरचेच होते आणि वडून मुख्यमंत्री. आणि त्यामुळे ती सत्ता ही महाराष्ट्राच्या जनतेसाठी नव्हती, ती सत्ताही कुटुंबासाठी होती. आताही आम्ही जे चित्र पाहिलं टी व्हीमध्ये युतीचं, ते का 2 कुटुंब एकत्रित आले असं भासवण्याचा प्रयत्न होऊन राहिला, परंतु कुटुंब एकत्रित आले नाही. शेवटी पक्ष वडिलाच्या मालमत्तेवर मुलाचा हक्क असतो, परंतु पक्षावर कार्यकर्त्याचा हक्क असतो. ती काही 7-12 आणि वारसा प्रमाणपत्रानुसार काही मिळत नाही.
पक्ष होता शिवसैनिकांचा आणि जिथं जास्त लोकप्रतिनिधी होते, शेवटी इलेक्टेड आणि सिलेक्टेड याच्यामध्ये फरक असतो. सामन्यामध्ये जाहीर केलेले जिल्हा प्रमुख ते इलेक्टेड नव्हते, ते सिलेक्टेड होते आणि आमदार खासदार हे इलेक्टेड होते. त्यामुळे कायद्याच्या आणि घटनेच्या आणि जी काही पक्षाची घटना आहे त्याच्याशी जो निर्णय अपेक्षित होता तो निर्णय झाला. आम्हाला धनुष्यबाणी मिळाला, शिवसेना चिन्हही मिळालं आणि जो रिझल्ट आलेला आहे त्यातून कोणामागे जास्त लोक आहे विचारधारेचे हे आता मला सांगण्याची गरज नाही, आता पुढे आलेलं आहे. अशी जी मंत्रिपद मिळालं, खरं तर 3-4 टर्म तुम्ही आमदार होतात, शिवसेनेत होतात, सत्ता येत होती, मंत्रिपद काय तुम्हाला मिळत नव्हतं. यावेळेला मंत्रिपद मिळालं, तुमचा मित्रच मुख्यमंत्री आहेत, आशीर्वाद कोणाचा होता, देवेंद्र फडणवीसांचा की एकनाथ शिंदेंचा? बघा, मी शिवसेनेत आहे, त्यामुळे शिवसेनेचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब करतात. बरं. शेवटी माझा क्लेम होतं, माझी सिनियरिटी होती, मी सर्वात सिनियर सदस्य होतो, 20 वंचित राहिलो होतो आणि ज्या भागातून मी निवडून येतो त्या भागात ती लँड शिवसेनेसाठी फर्टाईल नाही आहे. अगदी खरं, जसं कोकण आणि मुंबई ही शिवसेनेसाठी फर्टाईल लँड आहे, अगदी खरं, ती जागा आमच्यासाठी कोरडवाहू जमीन आहे. अगदी खरं. आणि त्या जमीन त्या भागातून मी वारंवार जेव्हा 6 जिल्ह्यातून एकटा आमदार निवडून म्हणून येत होतो आणि अशा जिल्ह्यातून आलो, युती नसतानाही आलो, अपक्षही आलो 2019ला. तर म्हणजे अर्थातच मी भारतीय जनता पार्टीच्या तेव्हाच्या उमेदवाराच्या विरोधात अपक्ष निवडून आलो. अगदी. तर त्यामुळे ते आपल्या पक्षाच्या प्रचाराला आले. रिलेशन हे कोणाशी असू शकतात, परंतु निष्ठा ही प्रत्येकाची पक्षासोबत असते. आणि मी 7 विधानसभा आणि 1 जिल्हा परिषदची निवडणूक धनुष्यबाण आणि एकदा अपक्ष लढलेला आहोत. तर त्यामुळे माझ्या प्रामाणिकतेवर आणि माझ्या पक्षनिष्ठेवर कुठली शंका कोणी उपस्थित करू शकत नाही. आणि आजही मी पूर्णपणे शिवसेनेच्या प्रचारात होतो आणि इतके वर्ष, आज 30 वर्ष पक्षाचं काम केल्यानंतर अशा पद्धतीचा प्रश्न विचारणे म्हणजे थोडंसं वेदना होतात. अगदी खरं. मैत्री ही आहे, ती होती, आहे आणि राहील, परंतु ती मैत्री आहे. राजकीय दृष्ट्या मी एका पक्षात राहून त्या पक्षाचं काम करतो. अगदी. अशी जी म्हणजे राम टेकून येतात आणि या रामाच्या भूमीतला हनुमान शिवसेनेचा, म्हणून आम्ही सातत्यानं त्यांच्याकडे बघत आलो. गेली 25 वर्ष सातत्यानं त्यांना विधिमंडळात बघताना त्यांचं जे डेडिकेशन होतं, काम करण्याची पद्धत होती, त्यात आम्ही जवळून बघितलं आहे. तुमच्याबरोबर अनेक सहकार्याने आम्ही काम केलं आहे. पण या पूर्ण परिस्थितीमध्ये तो दिवस ज्या दिवशी तुम्ही शिवसेना सोडली, त्याच्या अगोदर मी शिवसेना कधी सोडली नाही, ठाकरेंची शिवसेना सोडली किंवा ठाकरेंना सोड चिठ्ठी दिली म्हणून, तर ठाकरेंना जेव्हा सोडलं त्यावेळेला कल्पना दिली होती का? कारण ते म्हणतात की एकनाथ शिंदेंनी येऊन सांगितलं होतं की मी सोडून जाणार आहे, मला काय तुमच्याबरोबर जमत नाही किंवा मला जावंच लागणार आहे. तुम्ही सांगितलं होतं, बोलला होता उद्धव ठाकरेंशी? नाही, काय झालं, 20 तारखेला मला फोन आला, मी ऑन वे टू सुरत होतो. बरं. मी परत गेलो. माझ्यासोबत जेवढे आमदार होते आम्ही सर्व परत गेलो. आम्ही त्या दिवशी रात्री, त्यात कोण कोण होते सांगतो, मी, गुलाबराव पाटील, दादा भुसे, दीपक केसरकर, लांडे मामा, आपले प्रकाश सुर्वे निघून गेले होते, आपले मंगेश कुराटकर, सदा सरवणकर, योगेश कदम, हे सर्व आम्ही तेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे साहेब सुरतला गेले होते तेव्हा आम्ही सर्व वर्षा बंगल्यात होतो. त्या दिवशी रात्री आम्ही खूप समजवण्याचा प्रयत्न केला, साहेब आता यांच्यासोबत राहून काय फायदा नाही, ठीक आहे, भारतीय जनता पार्टीशी आपले वैर झाले होते, ॲडजस्टमेंट आपण केली, फक्त मुख्यमंत्री पदासाठी आपण युती तोडली. युती तोडल्यानंतर आपला 2.25 वर्षात आपला कारकीर्द झालेला आहे पहिला मुख्य, पण आता आपण भाजपसोबत गेलो पाहिजे. यांच्यासोबत हे बाळासाहेबांची विचारधारा नाही आहे, हिंदुत्वाची विचारधारा नाही आहे. ते जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना भगिनींना हे हिंदुत्वाचा विचार पुरस्कार काही होऊ शकत नव्हतं. पक्षाची कार्यकर्त्यांची फार खतखत होती. आम्ही सर्वांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला. 50% त्यांचा माइंड डायव्हर्टी झाला होता. बरं. परंतु अचानक भास्कर जाधव आले आणि खूप जोराने ओरडू लागले की सर्व गेले तरी चालेल. हे मी शपथ घेऊन सांगून राहिले, याच्यात एकही शब्द चुकीचा नाही आहे.
कदाचित माननीय उद्धवजी देखील हा कार्यक्रम पाहत असतील तर त्यांनाही हे लक्षात येईल की त्यांनी एकदम प्रकार सर्व गेले ते चालेल, मी एकटा जाणार नाही. मग ती भूमिका ते थोडेसे डिस्टर्ब झाले. मग जेव्हा आमच्या लक्षात आलं की आता ही केस सुधारणं पलीकडची आहे आणि आता हे काही होत नाही, मग एक एक सर्व निघालो. सर्व शेवटी मी निघालो, परंतु सर्वांना काढल्यानंतर निघालो. अशी जी पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं पक्ष वाढ गरजेची आहे, म्हणजे सत्तेतून तुम्ही बाहेर पडलात पण शिवसेना जितकी वाढणं अपेक्षित आहे तितकी वाढली नाही, जितकी होती तितकी निश्चितपणे तुम्ही राखण्यामध्ये यशस्वी झालाय. जास्त पुढच्या काळामध्ये ती वाढवण्यासाठी काय करणं गरजेचं वाटतं? बघा, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेनेची स्थापना केली आणि पक्षाचा विस्तार झाला, तेव्हा शिवसेनेचे जे नेते होते ते सर्व नेते, दत्ताजी साळवी, वामनराव महाडिक, मनोहर जोशी, सर्व आम्ही अनेकांनी एस टीमधून प्रवास केला, गोंदिया, गडचिरोली, आणि पक्षाचा विस्तार केला लोकांनी. आता तसं पाहिलं तर शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जे काही यश आलं, तुम्ही स्ट्राईक रेट बघा ना, 60 आमदार आता निवडून आले 80 लढल्यानंतर. लोकसभेत स्ट्राईक रेट आमचा चांगलाच होता. आमच्या अनेक उमेदवाराला वेळेवर बदलण्यात आला, तो त्या विषयावर मी आता जात नाही. आता ही शिंदे साहेबांची निवडणूक लढण्याची पद्धत आणि ज्या पद्धतीने ते ताकद देतात, म्हणजे स्वतः फिरतात हेलिकॉप्टरने. ते आता माझ्याकडे पूर्ण विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात त्यांचा दौरा झाला. एक दिवस पूर्व विदर्भ, एक दिवस पश्चिम विदर्भ, एक दिवस उत्तर महाराष्ट्र, एक दिवस कोकण, एक दिवस खानदेश, एक दिवस पश्चिम महाराष्ट्र, असं फिरणारा नेता आणि लिडरशिप. काय टीका करायला कोणाला काय वाटते? टीका करण्यासाठी काही पैसे लागत नाही, परंतु कर्तृत्व काय याचं ॲनालिसिस करायला पाहिजे. पक्षाचं नेतृत्व बाहेर भारतीय जनता पार्टी मोठी झाली, अचानक मोठी झाली नाही. त्याशिवाय शेवटी प्रत्येक पॉलिटिकल पार्टीला आपला पक्ष मोठा करायचा अधिकार आहे. जर 2019ला शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले असते, अगदी खरं, तर तो चित्रच महाराष्ट्राचा वेगळा राहिला असता, हे कोणाला विसरता येणार नाही. परंतु आता त्यांच्या हातात 2.25 वर्ष होतं, तेव्हा ते पूर्णपणे पक्षापेक्षा जास्त वेळ त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलं. किती तास काम केलं मला सांगायची गरज नाही. किती लोकांचा गराडा त्यांच्या मागे राहायचा, रात्री किती पत्रावर त्यांनी, तो विक्रम आहे, तो कधीच तो मोडू शकणार नाही कोणी. म्हणजे 2.5 वर्षात उद्धवजीने जेवढ्या माझ्या पत्रावर सही घेतली तेवढं पत्र मी एका तासात घेतलेले आहे. आणि पूर्ण 2.5 वर्षात त्याने पूर्ण महाराष्ट्रासाठी जेवढ्या स्वाक्षरी त्यांनी केल्या असतील ते एका दिवसात शिंदे साहेबांनी केल्या. शेवटी पक्ष कसा वाढेल, नेतृत्व कसं मोठं होईल, पक्ष संघटना कशी मोठी होईल. मला असं वाटतं की आता शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर खूप लोड होतं, महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर होती. आता आमचं पूर्ण लक्ष पक्षाच्या विस्तारावर राहणार आहे आणि बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत असलेली शिवसेना निश्चितपणे आम्ही उभी करू आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात, कानाकोपऱ्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि शिवसेना हे नेईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि त्यांना अपेक्षित असलेली शिवसेना हे निश्चितपणे आम्ही निर्माण करून दाखवू, कारण की कर्तृत्व नेतृत्व आमच्यासोबत आहे. अगदी खरं आहे. मुळात नेतृत्व तुमच्या हाती आलं किंवा पद आलं तर जमिनीवर जावं लागतं, कार्यकर्ता जोडावा लागतो. कार्यकर्ता जोपर्यंत जोडला जात नाही तोपर्यंत नेतृत्व उभं राहत नाही. आणि नेतृत्वासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती संवाद. जर तुम्ही तुमच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी संवादच साधत नसाल तर मग तुमचं नेतृत्व उभं राहणार नाही आणि मग पक्ष फुटतो आणि मग काय परिस्थिती तयार होते ही महाराष्ट्रानं बघितलेली आहे. त्यामुळे मग नेतृत्व कुठलंही असो, राजकारणातलं असो, संस्थेतलं असो किंवा कॉर्पोरेट जगतातलं असो, संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही तेच सांगताय, तुमच्या नेतृत्वाकडून तो वाढेल आणि पक्ष वाढेल अशी अपेक्षा करूयात. शिवसेना, मग ती शिंदेंची की ठाकरेंची, यापेक्षा शिवसेना वाढणं हे जास्त महत्त्वाचं आहे. माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या निवडणुकीसाठी.